वा, दिसते आहे ना सुंदर. सुटलं ना तोंडाला पाणी. कचोरी बघितल्यानंतर तोंडाला पाणी तर सुटायलाच हवं. नमस्कार, मी गीता. किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थंडीचे दिवस आहेत आणि मटार कचोरी तर झालीच पाहिजे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. मटार कचोरी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. दोन वाटी मैदा, जो मी या वाटीने मोजून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जी वाटी आहे त्या वाटीने मोजून घेऊ शकता. आणि इथे मी 1.5 वाटी ताजे मटार घेतलेले आहेत. मटार आपल्याला ताजेच वापरायचे आहेत. आणि बाकी मसाले घेतलेले आहेत मी. इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा सोप अशी बारीक भरडून घेतलेली आहे, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हिरवी मिरची, कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं किसून घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेऊया. मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण एक मोठ्या चमच्याने चमचाभर यामध्ये तेल घालून घेऊया, जेणेकरून आपली कचोरी जी आहे ती एकदम खुसखुशीत होईल. तेल तुम्ही गरम पण करून टाकू शकता. मी ते थंड तेल वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचं कडकडीत मोहन करून पण वापरू शकता. तेल सर्व मैद्याला लावून घेऊन असा गोळा तयार झाला पाहिजे इतपत ते व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळसर असं. या पद्धतीने मऊ गोळा तयार झाला पाहिजे इतपत ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की कितपत मऊ ठेवलेला आहे. आता यावर आपण झाकून अर्धा तास बाजूला ठेवून देऊया. याला आपल्याला अर्धा तास मुरत ठेवायचं आहे. अर्धा तास आता आपण याला बाजूला ठेवून देऊया. आणि इथे मटार जे आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये असं भरडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता याची जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे मी. इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला होता. त्यामध्ये आता आपण सर्वात अगोदर 1 चमचाभर तेल घालून घेऊया. तेल आपल्याला कमीच वापरायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आलं घालून घेऊया. आलं चांगलं परतून झाल्यानंतर गॅस मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. यामध्ये आपण लसूणचा वापर करणार नाही आहोत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतल्यानंतर हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे घालून घ्यायचे आहेत. आणि बेसन घालून घ्यायचं आहे आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगलं. या पद्धतीने बेसन चांगलं परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. गरम मसाला, धने जिरे पावडर, सोप पावडर, सोप अशी भरडच करून घ्यायची आहे आपल्याला, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही चाट मसाला पण वापरून घेऊ शकता. चांगलं परतायचं आहे. आता यामध्ये आपण जी मटारची भरड केली होती ती घालून घ्यायची आहे आणि चांगली परतून घ्यायचे आहे ते मटार. मसाले याला व्यवस्थित लागले पाहिजेत.
आता यावेळी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। बेसन तुम्ही नक्की वापरा, त्यामुळे मटारला चांगली बाइंडिंग येते। आपलं जे सारण आहे ते सैलसर होत नाही। मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून चांगली मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये असं दाबून मिक्स करायचं आहे, म्हणजे राहिलेले मटार पण थोडे मॅश होतील। आता यानंतर आपण पीठ मुरलं आहे की नाही ते बघून घेऊया आणि पीठ चांगलं मळून घेऊया परत एकदा 2 मिनिटं। तिकडे सारण आपलं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। जसे आपण पुरी लाटण्यासाठी बनवतो तेवढे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता हे गोळे आपल्याला कसे बनवायचे आहेत ते। या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित यांना दाबून अशी पारी तयार करायची आहे। याच पद्धतीने आपण सर्व पारी तयार करून घेऊया। इथे आता आपल्या सर्व पारी तयार करून झालेल्या आहेत। आता आपण यांच्या मध्ये सारण भरून कचोरी तयार करून घेऊया। या पद्धतीने जसं आपण पुरणपोळीसाठी पारी बनवतो त्या पद्धतीने आपल्याला पारी बनवून त्यामध्ये मटारचं सारण भरून घ्यायचं आहे। असा एक छोटासा गोळा तयार करायचा आहे। कचोरीमध्ये आपल्याला जास्त सारण भरायचं नाही। या पद्धतीने सारण भरून आपल्याला पारी बंद करायची आहे। पारी व्यवस्थित बंद करायची आहे, जेणेकरून तेलात सोडल्यानंतर कचोरी फुटणार नाही। तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने बंद करत आहे मी ते। असं दाबून व्यवस्थित पारी बंद करून तिला तळव्यावर ठेवून असं दाबून घ्यायचं आहे। कचोरी लाटण्याची गरज नाही आपल्याला। या पद्धतीने बनवलात की ती अजिबात फुटत नाही। तुम्हाला जर जरा मोठी हवी असेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता कचोरी सोडून घेऊया। तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही। आणि त्यानंतर आपल्याला त्यावर असं तेल सोडून घ्यायचं आहे या पद्धतीने, म्हणजे कचोरी आपली दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित फुलते। तुम्ही बघू शकता तेल कितपत गरम आहे आणि मी त्यावर तेल कशी सोडते आहे ते। एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर तळल्यानंतर ते आपल्याला बाजू परतून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। कचोरी आपली व्यवस्थित अशी फुललेली आहे। तुम्ही बघू शकता ती अजिबात फुटलेली नाही। तिला एकदम सुंदर सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण कचोरी तेलामधून काढून घेऊया। या पद्धतीने तुम्ही कचोरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। एकदा नक्की ट्राय करा हिवाळा स्पेशल मटार कचोरी।